शुभ सकाळ मंडळी। आज आपल्या वाडीमध्ये पालखी येणार आहे। आता आपण साणेवरती गेलो, म्हणजे जो मांड भरतो जिकडे आपला देव बसलेला होता तिथून आपण पालखी घेऊन आपल्या इकडे वाडीमध्ये आलोय। आणि आता इकडे होळीला प्रदक्षिणा घातली आणि तिकडे पालखी गेली आहे। पालखी तिकडे आता देवळामध्ये बसेल, तिकडे मानाचं घर आहे, तिथे बसणार 5-10 मिनिटं आणि मग त्याच्यानंतरला अर्ध्या तासाने घरं घ्यायला चालू होती। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या वाडीमध्ये जी पालखी आली आहे ती पालखी प्रत्येक घरोघरी जाणार आहे ते। आणि दुपारी आपला जो देव आहे त्याचं आणि बहीण जाखमत आहे यांची जी भेट होते, भावा बहिणीची भेट होते, ते पण बघणार आहोत। आणि आता बघा तिकडे गेले, तिकडे मंदिरामध्ये बसेल, त्याच्यानंतर मग इकडे आणखी 1-2 जी घरं आहेत मेन घरं त्यांच्यामध्ये जाऊन बसेल आणि मग एक अर्ध्या तासाने घरं घ्यायला चालू करेल। तर चला जाऊया आता वाडीमध्ये। हे बघा, ही सगळी पूर्ण आपल्या वाडीतील सगळी मित्रमंडळी आहेत, आज खेळ आहेत आणि पालखी आहे आपल्या इकडे। हे बघा, आणि टी शर्ट करून पूर्ण मॅचिंग केलंय, खूप भारी वाटतंय ग्रुप। हां, विजेतात आहेत जंगम, त्यांच्याकडून हे टी शर्ट सगळ्या वाडीतील मुलांना ग्रामस्थांना दिले आहेत, तर त्यांचे एकदा खूप खूप धन्यवाद। खूप भारी वाटतंय यार, एवढी सगळी आमची पब्लिक आहे। चला हाय कर, हाय हाय हाय, हे आमची श्वेशा आहे, श्वेशा हाय। ही बघा, ही दिवशी आहे, ती पण मस्त फिरती आहे। ए काय, कुठे जायचं? जाऊया ना तिकडे, जाऊया ना तिकडे, चला 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 चला, कुठे जायचं, कुठे जाऊया, चलो।
तर आता तुम्ही बघितलं आपण सानेवरून पालखी आणली आणि मग मंदिरामध्ये आणि मानाचा जो तिथे देवाचं आपलं स्थान असतं तिथे पालखी पण गेली, तिथली ओटी भरून झाली आणि आता वाडीमध्ये घरं घ्यायला पण चालू केले आहेत. आता इकडे मागे बघताय इकडे सगळे आपल्या वाडीतील खेळी आहेत आणि तिकडे आता घरं घ्यायला चालू झालेत. त्या खेळांचे जे खेळ आहेत, नाच आहेत ते पण होतील आणि आता अजून काही घरं आहेत ती पण घ्यायला चालू करतील. तर चला आपण आता ते पण बघूया. या बहिणी वटी बदलल्या आहेत त्यांच्या कच्या बचा यांना तुकाचा माल त्यांच्या व्यापारमध्ये तू बदले सालाबाची वटी मागे शैलेश शिंदे माहेर वशीन या बाईने नारायण वटी बदलल्या त्यांच्या कच्या बचा यांना तुकाचा माल धंद्या व्यापारमध्ये तू बदले सालाबाची वटी मान्य करू. हर महादेव. माहेर वशीन चंद्रशेखर भोसकर या बाईने नारायण वटी बदलेल्या आहेत त्यांच्या कशा बचा यांना चुका संभाल धंद्या आपण चूक बदलते आणि सालाबाची वटी मान्य करू. हर महादेव. जितेंद्र पेंढारे हे साधारण एक नारळ पाव किलो पेढे हे सगळे काय बरं
त्याला नातेपर्यंतची आरती तयार करा. नाही तर शुभ संध्याकाळ मंडळी. आता आपण आलोय वेरळला. म्हणजे आपल्या इकडे आज दिवसभर पालखी होती आणि जवळजवळ 3:30 वाजले पूर्ण वाडीतील घरं घेण्यासाठी. आता तिथून मांडरक्रो वाडीमध्ये पालखी आली. आता तिथली घरं घेतल्याच्या नंतर इकडे पालखी सोहळा होईल. म्हणजे पालखीची जी भेट होते आपल्या इथले आहे चालकोबा महाराज आणि इथली जाकमता ह्या भावा बहिणींची इथे भेट होणार आहे. त्याच्यासाठी इकडे ही अरेंजमेंट केले. हे 2 टेबल आहेत. इकडे भेट होणार आहे. आता हा जो तुम्हाला पॅसेज दिसतोय तो जो खाली दिसतोय ना तो आता काही मिनिटातच तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे भरलेला असेल. तर आज इकडे ही भेट होणार आहे.
तेव्हा आई बाबा गणपती सोमया जागपदा गाव पाठवून कालीची कालीची तू आई तुझा भाव भेटीला आलेला आहे आणि तुझ्या आनंदाने भेट वर्षानुवर्ष अशीच आनंदाने भेट घडून आलेली आहे. आधी आनंदाने भेट घडून आलेली आहे. दोन्ही गावच्या रयतेला दोन्ही गावच्या सर्व जनतेला वेडीवाकडी सेवा केलेली आहे. सगळ्यांना सुखाचे समाधानाचे दिवस दाखवून वर्षानुवर्ष अशी तुझी भेट घडून आणतील आणि तुझ्या सर्वांची सेवा करून घेशील असं माझं तुला शरण आलं. आज तुझी बहीण भावनांची भेट होते आणि दोन्ही गावच्या जन्नाजवळ आलेले आहे. काय आमच्या प्रश्नाचं तुम्ही मान्य करून घेतील. लेकरापर्यंत सुखात समान देईल. काय कुणी येडावाकडा काय केलं नसेल दुष्काळ करतील आणि आज तुमची बहीण भावनांची ही भेट आहे आनंदाने पार पाडतील असं तुला राहणार. इथे आता चालकोबा आणि जातमाता मातेची भावा बहिणीची भेट झाली आणि तिकडून वेरळ गाव आहे पूर्ण इकडे कांगोई आमचं जो गाव आहे त्याचे सगळे गावकरी आहेत आणि असा हा सोहळा इकडे आमच्या इकडे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. Yeah.
भूल झाली असेल, कोणत्याही प्रकारची काही अडचण झाली असेल तरी तुम्ही तो पोटात घ्याल आणि सगळ्या बाळगांना आनंदी आनंदात ऐश्वर्यात वांगणवाडी मुंबई मंडळ, ग्रामीण मंडळ आणि महिला मंडळ सगळ्यांच्या पाठीशी चांगला उपस्थित राहाल, त्यांच्यावरती चांगली कृपादृष्टी ठेवाल अशी अपेक्षा करतो. दर वर्षाला अशी सेवा आमच्याकडनं होईल हीच प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आनंदी आनंद ठेवा अशी विनंती करतो. तर अशा पद्धतीने आज आपल्याकडे आपला जो शिमग्याचा सण आहे तो साजरा झाला. आज सकाळी आपल्याकडे पालखी आली होती. त्याच्यानंतर मग आज भावा बहिणीची जी भेट असते ती भेट झाली आणि मग आता पालखीची मिरवणूक निघाली आणि आपण इकडे सानेवरती आलो आहे. आता ही जी एनर्जी होती ती पूर्ण वर्षभर आपल्याला कामाला येईल आणि पुढच्या वर्षी पुन्हाच हाच उत्साह ह्याच आनंदाची वाट बघत आपण शिमग्याची वाट बघत असणार होतो. आणि असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.